पूज्य श्री मोहनदास पै मिगल अण्णा आमगे तुलसे पै कुटुंबाचे मूल पुरुष देवेंद्र पै, सेकंड जनरेशन मंजुनाथ पै, थर्ड जनरेशन रंग पै, फोर्थ जनरेशन मुडलिगिरी पै तो अज्जो, तशी रामकृष्ण पै फिफ्थ जनरेशन आनो, तशी मोहनदास पै सिक्स्थ जनरेशन जाता. कडेरी पूज्य श्री टी रामकृष्ण पै आणि पूज्य श्रीमती अंबायाने कमला पै ले ज्येष्ठ पुत्र. आमगेले आनो गांधीवादी देशभक्त 1914 तो उडपीत RSS शाಖೆ ಪ್ರಾರಂಭ जावन ಶಾಖೆಗೆ వచ్చాక ಅನ್ನ आमकां परमिशन दिले. आमगेले अन्नाले व्यापार वहिवाटू बिझनेस बारी चांग जावन आशिल्ले. आमगेले अण्णाक एज्युकेशन जाले नंतर क्रॉस शॉपाचे जबाबदारी अण्णाक वहिसून दिले. कुटुंबाचे संघाचे प्रचारक तशे कार्यकर्ता आमगेले घरा आयल्यार अति सत्कार आमगेले अम्म करता आशिल्ली. 1954 अंतू आमगेले अण्णा संघाचे प्रचारक जावन बेंगळूर गेलो. सुमार 14 वर्ष प्रचारक जावन आशिल्लो. 1968 अंतू गांवांक वापस उडपा येवन आमगेले अण्णाल भयणी तिगेले प्रथम पुत्री विजयलक्ष्मीक वर्डीक जाला. तशें उडपी बस स्टँडा लागीं तागेले व्यापार एक कोरलो, एक पुस्तक व्यापार कोरलो प्रारंभ केलो. ते बिझनेस बारी चांगली रितीन आशिल्लें. आमगेले अण्णाक 3 चेल्यो, सुधा, रेखा आनी दीपा. हांणी गोवा, सिंगापूर आनी अमेरिका आसून सर्वांक गुरुदेवतानुग्रहांतू वर्डीक जावन सर्वांचे जीवन भारी उत्तम जावन आसा. परमपूज्य श्रीमद सुधींद्र स्वामी जी तांगेले दिव्यवाणी संगीत प्रकार आमगेले अण्णाक तागेले जीवनाचे पुरुषार्थ आनी दैवीक चिंतन, समष्टी जीवनाचें चिंतन सर्व सिद्धी प्राप्त जाला म्हणून सांगितलं. आमगेले अण्णाने कुटुंबाचे आणि समाजाचे अनेक अबालवृद्धाले व्यक्तिगत जीवनाचे बर्थडे, मॅरेज डे आणि विशेष दिवस तागेले डैरी नोट करून तांगेले विशेष दिवसांतू शुभाशय दिवचे पद्धती केलेले. तशें जावन आमगेले अण्णाक समाजांतू सर्व संतोषारी स्वागत करता आशिल्ले. अण्णाक संघांतू दिलेले काम भारी श्रद्धेरी क्रमबद्ध जावन रितीन करता आशिल्लो. 1992 तो अयोध्यातू श्री राम मंदिराचे करसेवांतू भागवहिसून भारी जनाले कळकळी प्रार्थनेंतू आमगेले अण्णाले प्रार्थना आसतलो श्री राम मंदिर निर्माण 2023 जाता. रामराज्याची कल्पने आताचे आमगेले देशाचे प्रधानमंत्री श्री मोदीले लिडरशिपारी साकार जावच्याक प्रारंभ जाला. आमगेले अण्णा तागेले 84 वर्ष प्रायारी म्हणजे 2013 अंतू स्वर्गस्थ जालो. अण्णा आमकां स्फूर्तीदायक जावन आशिल्लो, चिरस्मरणी जावन आसा. ताका अनंत कोटी प्रणाम करता. 1969 वर्डी जाली. म्हाका चांग फॅमिलीचो, चांग गुणांचो चलो मेळ्ळो. आमी कोण प्रितीर आशिल्ली ती. तशी म्हाका 4 जाण चेली चेडून जाली ती. मेलबामणाक संघा विशयान सगळो दीस मन घालचे म्हळ्यार भारी प्रिती. देश सेवेन तू तांगेले सगळे आयुश्य गेला म्हणल्यार तिजी हांव म्हूण म्हणल्यार चूक जायना. म्हाका केन्ना येवचें नाशिल्ली कशी जाता म्हूण आमगेले पुरा देवान आमकां चंद करून चलयले. वर्डीक जावन चांगली घराणी चांगली चेल्लो मेळ्ळो. देवान बरें करून चलयले. हांव आतां आमगेले पप्पा पैकी मोहनदास पै म्हणून आमगेले अण्णा तागेले विशय 2 उतरां सांगता दिसपाक. आमगेले अण्णाक 8 जण चल्ले. आमी अष्टदिग्गजर म्हणटात प्रत्येक म्हणटा. अष्टदिग्गजर म्हणटा तू मोहनदास पै भारी एक हें केला मागीर प्रचारक जावन तागेले आनी तो प्रचारक जावन बेंगलोरा गेलो. तो बेंगलोर आसून सगळे तागेले नित्य जीवन तंतूची हें करून गेला अविरत जावन. सकाळ सुरू जाल्यार रात्री वरेगे जेवचे खावचे कसन जाल्यार इंटरेस्ट ना. सुर्येर संघा वचून शाखे वचून मेळ सगळे जनाक ती हें करता विश करता. पत्ताना महिलेलांक पुरे जनाक भारी खुशी पैगडे बन्नी म्हणून प्रत्येक विशयान आनी एकदां मारी ताण संघा विशय खाली राजकीय विषय म्हणून न्ही. ताका सगळे रक्तगत जाले म्हणटे हें गेला ताका. तो म्हणटालो आमगेला पळय रे आनी येत पळय आमगे आमी हें करचें म्हणून प्रत्येक विशयान कसं आसा तांचे कडेन.
प्रत्येक राजकीयांत भारी हें करता त्यो तो केले मारी हें राम मंदिर जावचें का राम मंदिर हें करचें का चमकलो तो सत्याग्रह वचून थंय वचून जाल्यार हें केलां ताणें रक्त रक्त म्हळें म्हणजे सगळीं तिथं राम राम श्रीराम अयोध्या श्रीराम मंदिर जावं म्हणटाय तें आज पयलीं भितर जाता राम मंदिर सगळें आनी हागेलें आनी आमी ಒಟ್ಟು 6 जन बाबा तांत पैकी ताणें अष्टाची गेदर तांतू मलगडो तो मोंदास पै ताका त्याग जन चेल्यो 3 कडेन आसता ती आनी तागेली बाय दैवी भक्ती भारी प्रत्येक विशय देवाल म्हणटा कितें मुखार म्हळ्यार इवन संकट दीस गणपतीची जाल्यार म्हणटा जे येना तिका एक नात जाय तिका आनी चेडू सकट भायर लायक हजेर आसा ती आनी अण्णा निमित्त आमी मस्त शिका जालें खंय म्हळ्यार प्रत्येक विशयान जाल्यार ताणें कसं केला म्हळ्यार प्रत्येक खंयचे कोणा मेळ्ळ्यार बारीकूच ताका त्या निमित्त तागेले विशय कितलो सांगल्यार नुपरो त्या निमित्त हांव इतलें सांगून आमी काही म्हगेले नमस्कार आमगेले मोहनदास अण्णान पुराजनाक मस्त तरी मार्गदर्शन दिलेले विशय तुमकां गोत्त आशिल्लेची 18 वर्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जावन निस्वार्थ सेवे केलेलो एक व्हड मनीस 1965 हांव बेंगलोर 2 वर्स केलेलो तेन्ना मोहनदास अण्णा थंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रम वारपत्रिकेचे केसरी प्रेस म्हणून एक तांतू 14 वर्स ताणें तेन्ना ऑलमोस्ट काम केलेलें आशिल्लें सो तेन्ना हांव ताका मेळत आशिल्लो केसरी प्रेस तो म्हगेले हॉस्टेलांत आशिल्लें तदनंतर जुलय 1968 उडपाक वापस येता तेन्ना हांव IIT कानपूर आशिल्लो IIT कानपूर देखून हांव रजेरी आयलो तेन्ना मोहनदास अण्णाले प्रचारक जावन एक बदलावणे घोस्कर 3 म्हयने घोस्कर हांव कानपुरांत ताका आपोवन येलें कानपुरांत 2 विशय सांगचेच म्हाका एक म्हळ्यार थंय चमकल तळे आमी थंयचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालयाचे संपर्क केलो थंय नगर प्रचारक म्हणून आमकां आशिल्ले व्हड मनीस श्री अशोक सिंगल तो आनी तागेलो आनीक कौशलेंद्र म्हणून 2 जण आमकां IIT मेळूंक आयलीची आनी IIT थोडे संघाचे संपर्कांत लोक आशिल्लो अशोक सिंगलान मोहनदास अण्णाक सांगलें की हांगा IIT भितर एक शाख प्रारंभ करता सो ऑगस्टांत मोहनदास अण्णान पुराजनान संपर्कांनी दवरून कॅम्पसा भितरीची एक शाख प्रारंभ केलो विश्वकर्म शाख म्हणटा ताजें नांव उडगास म्हाका तें एक व्हड मोहनदास अण्णा योगदान म्हणटा ते आतां अविरत चलता आसा शाख दोनीच अविस्मरणीय खल म्हळ्यार म्हाका मोहनदास अण्णार वटू एक तीर्थयात्र करचे एक अवकाश मेळ्ळो आमी मथुरा वृंदावन दिल्ली हरिद्वार ऋषिकेश तशेंच लागीं गांव देहराडून मसुरी दावन त्रिवेणी संगम आनी प्रयागराज म्हणटा त्रिवेणी संगम आनी काशी आनी लग्न जावन वापस आमी कानपूर आयले आमी आमगेले सगळे प्रवासांत पुरा कडेन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालयांत राबलेची 3 कार्यालय उडगास म्हाका म्हळ्यार मथुरेंत कंसकिला म्हूण एक कार्यालय आसता रंगा संघाचें थंय राबले दिल्लींत झंडेवाला म्हणून आयकून आसता तुमी थंय आमी दिल्ली आशिल्ले थोडे थंय विजयदशमीचे समारंभ आशिल्ले तांत आमी भाग घेतले थंय दोन आमी हांगा काशींत घटाटे श्रीराम मंदिर म्हूण आसा गंगा तिरा लागींची थंय संघा कार्यालय आशिल्लें थंय राबिल्लें हे तीर्थयात्रेचे अविस्मरणीय अनुभव म्हळ्यार आमी पुरा कडेन देवस्थानाचे आमकां दर्शन मेळ्ळें मस्त सत्पुरुशाल दर्शन मेळ्ळें आनी मस्त संघाचे कार्यकर्ताले मस्चनाल भेट आनी विचार विमर्श जाले ते एक व्हड अनुभव मोहनदास अण्णा वटू मे 1969 मोहनदास अण्णा विवाह जाले उडपांत संघाचें काम पळोवंक येता आशिल्लो म्हळ्यार आनी थंय एक राघवेंद्र स्वामी पुस्तक भंडार म्हणून एक पुस्तक भंडार मोहनदास अण्णान ओपन केल्लें तातूंत धार्मीक ग्रंथ आनी राष्ट्रीय साहित्य हाजे मेनली ताजें पुस्तक भंडार तें
आनी सारांश जावन सांगचें आसलें मोंद आसतनाल्या एक सरळ जीवन, शिस्तबद्ध जीवन आनी मस्त विचार विनिमय करचें राष्ट्रा विशय, धर्मा विशय पुरो तें एक व्हड तागेलें जिवनाचें अविभाज्य अंग. ओके, आमी पुरायजन बाबा मोंद आसतनाल्या अनुभवा विशय सांगच्याक भारी आमकां संतोश जाता आसा. आनी हे 2 उत्तर सांगून हांव म्हगेले शब्दाक विराम दिता. जय श्रीराम, हरि ओम. नमस्कार. आमी सान आसतना भारी सान आसतना आमकां एक कसं म्हणटात की मना एक आमगेले एक मॅच्युरिटी ना, बुद्धी म्हळ्यार समाजी कसं नाही कोण कसं नाही म्हणून होता. त्या म्हळ्यार तो आमगेले घरल्यान तूं आमगेले अन्नाची जेवळी अंगडी पळोवन घेवन आसलो कळ्ळें. म्हाका उडगास आसा जेवणाक काणाक आपोवचें वतना ताका अंगडी वचून तुका जेवणा येवका खंय म्हूण सांगतना त्या ताणटा जेवळी अंगडीची चार्ज घेवन पळयता अशें एक विशय गोत्त आशिल्लो, पळयले आशिल्लो उडगासो. कडेन ಸ್ವಲ್ಪ वर्स भितर आमकां बुद्धी येवचे भितर तो आमगे उडुपी सोडून बेंगलोराक तागेले सोशल हाजेरी मुखार गेला. तो त्या समयार ताणें म्हाका हांगा थंय RSS शाखे आपोवन व्हरला म्हाका सांचेर जावन. म्हाका कसं म्हणूंकच ना, तागेलो ताणें आपयलें म्हूण तागेलो चमकलो. नमस्ते सदा वसले देशा विशय ते एक नमस्कार घालून प्रणाम करून ते पुरो ते शाखेंत ते एककाची तांगेले ते क्रम प्रकार ते करचे आशिल्ले. हांव फर्स्ट टायम पळोवचें आनी ते इंट्रस्टींग म्हळ्यार म्हाका एक सांचेलें कित्याक कसं म्हूण गोत ना पळय त्या विशय ते एक आलोचन करच्याक एक आमकां एक तातूंत एक ते पॉयंट्स मेळटा म्हणटा पळय व्हड जाता आसतना पळय आमकां एक ते मेळचे संस्कार तातूंत ते एक तें जालें न्हय कडेन तो कडेन वापस बेंगलोरतून मस्त वर्स नंतर परमनंट जावन उडपा येवन जॉयन जालो, हांगा सेटल जालो वायटीक जाली. आमकां ताचे लायक आशिल्लें ताके प्रत्येक आमगेले कसन पर्सनल जावं आनी कसले इव्हेंट जावं आनी कसं जावं तागेलें उत्तर पुरा लिंक जावचे कडेन पुरा देशाक घोस्कर. आनी हांव एक उदाहरण सांगता. आमगेलें घर हें आतां मणिपालचें घर 1997 हाजी घरा वखल जाताना तो आयलो कळ्ळें. आमगेले घरा कसं जालें म्हळ्यार आमी हांगाचे प्लॅन प्रकार एक किचन म्हूण आशिल्लें रूम आमकां 2 फ्लॅट वोट केला निमित्त जाग आसा म्हूण सांगून आमी किचन आशिल्लें देवाकूड म्हूण केलें. नातल्यार आतां ट्रेंड बरो कसं म्हूण सांगल्यार भायर सिटींग हॉलांतूची एक बदीन एक मांटो घालून ताका देवाकूड म्हूण देव म्हूण करचें. देवाकूड म्हणत ते आतांचे त्या ट्रेंडार केला. सो आमगेले घरल्याक आमी कसं केलें तें एक देवाकूड म्हणून स्पेशल तें किचन आशिल्लें कन्वर्ट करून देवाकूड केलें. ताणें त्या पळयलेची तागेलें एक रियाक्शन कसं म्हळ्यार त्या म्हळ्यार वाजपेयी गव्हर्मेंटारी तुल्यान त्या पोखरानांत तूं न्युक्लियर टेस्ट जावन इंडियाचें नांव एक वर्ल्ड वायड एक भारी नांव पावलां त्या वेळार. सो तें ताणें उदाहरण दिल्लें. हें तुगेलें देवाकूड म्हळ्यार हे पोखरान तुगेलें म्हळ्यार हांगा त्या तुका पवर मेळचे तसले जागो हांगा पळय तुवें देवा हें करतना तुका मेळची पवर आसा पळय त्या पोखरान ताणें कंपेर करून म्हळ्यार तागे हांव कसं सांगचें म्हूण सांगल्यार कसं जाल्यार ताका एक राष्ट्राचे एक संपर्क ताणें तागेले विशय आमगेले विशयाकय तो प्रत्येक विशयाक एक राष्ट्रा संपर्क करून उलयता म्हळ्यार तागेली मायंड केन्ना पळयल्यार तशी जावन हें आशिल्लें. तितलो टायम मोग आनी आमगेले बरी कितलो टायम मोग म्हळ्यार कडेन तो गोवा आशिल्लो. आमी वर्सा 2 वेळा ती गोवा आमगेले देवस्थानाक आनी वचून विजीट करून वापस येतना ताका मेळून तागेलो टूस रुपया करून उलोवन येतना म्हणटाना उलोवन पुरो जावन वता म्हण भायर सरकुले ताका कळलें ना तूं वच्चें जायना रापकाची म्हळ्यार तितलो एक अटॅचमेंट आमकां वच म्हळ्यार पुरो ताका एक नमुने तागेलें तोंड पळयल्यार तागेलें एक बेजार जावन ते पळय ह्यो कसले वता आसत तसले एक नमुने अटॅचमेंट आशिल्लें ताका. ताणें म्हगेले पुताक प्रथमेश जालें एंगेजमेंट त्या वेळार तो गोवान तसो ताका हुशार ना एंगेजमेंट म्हूण कळ्ळें हांव वचकाचीच रंगाल एंगेजमेंट म्हाका पळोवपाचीच म्हूण सांगून हट दवरून तो हांगा पावला एंगेजमेंटा वेळार कुळवारनांतल्यारी पावला. म्हळ्यार तसले एक नमुने आमकां अटॅचमेंट आनी तागेलें तें युनिक म्हळ्यार तागेलें तें थिंकींग आनी हें आसा पळय ताजे प्रभाव आमगेले व्यक्तित्वारी खंडीत आसा कळ्ळें. तसले एक अण्णाले एक उडगास काळच्याक आमकां एक अवकाश हांव 2 उतर म्हाका सांगिल्लें एक नंदा तुगेलें कसले एक अनुभव सांग. तो सान आसतना हांवें तो बेंगलोराक गेल्लो ते विक्रम वारपत्रिके अंतू तागेलो फ्री सर्वीस दिला ताणें
ॲज अ राष्ट्रीय सेवक संघाचे मेंबर आनी तशी थंय RSS शाखेनी दलवा कडेन पुरा डेली वचून चेडू आनी पुरा तो गाईड करता आशिल्लो. तशी मस्त काळ नंतर तो गांवां येवन हांगा सेटल जालो आनी ताका अयोध्याचें राम मंदिर जावका म्हूण भारी मन आशिल्लें मनांत. तें फुडें जावन त्या कोर्टार केस आसून ताका भारी ताजे बग्गे हें आशिल्लें कळकळी आशिल्ली. आनी ते खार सेवे दलाल तेन्ना तो आनी हांगा LIC आशिल्ले KL राव म्हणून दोग जाण थंय वचून तागेले खार सेवे करून आयिल्लें. तशींची तें तांगेले वयरी खार सेवेच्या सेवकाल वयरी कोर्टा केसान दलाल तेन्ना तांणी दिल्ली येवन थंय पार्लिमेंटा एदरा प्रतिभटने करता म्हूण केलें. तेन्ना हांव दिल्ली आशिल्लो. तो आमगेल घरला येवन 2 दिवस राबून त्या प्रतिभटने हें करून भागी जावन कंप्लीट आनी आमकां पुरा ताजे विशय पुरा सांगून बारी इनवॉल्व जावन खुशी जाली आमकां तागेलें हें आयकून पुरा. तशींची ताणें वच्ची आमी उरलो ना वतना ताणें जय श्री राम म्हणून रामाल उडगस काडचे आशिल्लें. आतां सुप्रीम कोर्टान डिसिशन रामन्यास ट्रस्टा फेवर जावन आयिल्लें टायमार ताणें आशिल्लो जाल्यार तो भारी खुशी पावत आशिल्लो. तागेलो आत्मा खंय आसलो रे आतां तागेले आत्मा खुशी जावन आसता म्हूण हांव लेखता. आनी कशें म्हळ्यार ताणें चान केलें खंय वच्चें न्ही ताका ताक जेन्ना चिल्ले चेडूं लायक कडेन दिल्लो आनी लायक रितीरी तांणी संवसार करता आसता ती. इतलें आमगेले अण्ण मोहनदास अण्णा विशय आयकतना आमकां भारी एक अभिमान येता. आमगेले फॅमिली जावन एकलो राष्ट्रवादा बग्गे एकलो रिप्रेझेंट केला न्हू म्हण एक आमकां भारी खुशी जाता. डेली आमगेले गेल्ले रात येवची म्हाका तर म्हगेले मोबायल आशिल्ले म्हगेले 2 फोन आशिल्ले. म्हाका तुगेले फोन दाखय कळ्ळें. पुरो जेन्ना पळय बर्थडे थंय म्हणटा स्टार्ट केलें ताजे फुडें करता आशिल्लें. थंय रात्री पळय 2 गंटे बायक सायकलार येवची कडेन अपूर रात्री 12 गंटे पैसे हारटी मागता तशें केन्नाय. हेर दीस सकाळी म्हाका संघ वचलें भयंकर एक्टिविटी संघ पळय उडपान तूं डेवलप जावं तोच कारण म्हळ्यार वन ऑफ द गॉड हार्ड वर्क. तशींच तागेले आंगडी सांगता राघवेंद्र स्वामी पुस्तक म्हणटा तें विंगड नमणे डील तागे कशी म्हळ्यार गिराक नेल्ले तांणी सामान काडचें तांणी बील करचें तांणी हें करून फायनल करून मागीर बील जालें बील तें संदर्भ कितली जेन्ना डील आसा तशी म्हळ्यार सोसाय म्हणटा हांव हांगा बसला न्ही तागेली बिल्लींग करून तांणी करून तांगे सामान तसल नमने व्यापार करता कशी करता म्हणून देवा करता म्हाका तसल बिलां वरता तशी. आनी कोणा पळयल्यार प्रत्येकल्याले उल्लेखाचीच उलयचे बसल्यार सगळे तागेले हिस्ट्री पुरो काडली पुरो हें करता फॅमिली आनी तांगेली पुरो डेट ऑफ बर्थ हें टोटल फिक्स करून रिमाइंड करचें आमकां करचें तुगेले पण दोस्त तागेले बर्थडे आली तूं विश केलें तशी रिमाइंड करचें तशें पुरो सुमार आशिल्लें. फस्ट म्हाका हांगा पळय RSS संघाचें हें आसतना हांव फस्ट मणिपाल लागून हांगा येयलो भारत रावचें. सो तेन्ना एक व्हड एक हें आशिल्लें मंगळुरांत. सो रूट मार्चाक म्हाका म्हणलें तुगेली चेड्डी स्किनाक रेडी कर कपडे आनी 7 दीस भितर आस चेडी रेडी केली काकी चेडी जावं हें जावं हांव कशें केलें म्हाका म्हळ्यार तेन्ना म्हळ्यार सांग म्हाका कसं चेडी रेडी कर नाशिल्ली 8 दीस रूट मार्च तेन्ना कसं करतलें चेडी ना हांव आतां वचें म्हणून तांडून घेवन थँक्यू चेडी आनी शर्ट दोनी घेवन 8 दीस भायर सरता सांग तें प्रोसेशन पळयलें फस्ट 1 लाख वयर जान फस्ट टायम पळयचें चमकल लॅक ना फस्ट टायम तितली चमकाची चमकल म्हळ्यार कसं तेन्ना उडकास पळय आज जालें तितलें चमकलां ना मंगळुरांत तशी. सो त्या निमतान संघाच पळय लागीं लागीं पुरा जनांक करता सो अंगडीच्या हां तेन्ना जाता जाता एक दीस हांव मणिपाल इंडस्ट्रीज
मगेले ओन अंगडी काढता कस्तुरी बिल्डिंग आणि फायनल केले आमचे कारण आमचे कारण केले पुढे तांगेल बिल्डिंग दायनेशी नवे बिल्डिंग सो हांवें त्या बांदून ते प्रिमिसस घेतली 4 दिसांनी हें कशें स्वाम्यान इनॉग्रेशन करचें आमगेलें हें नाका हांव घेतिल्लो ताका तशी तो म्हणलो कशी स्वामी येताले व्हडले स्वामी कारण ते मणिपालिकेची इनॉग्रेशन केलें हांव म्हणलें मागीर सामान कसं न्ही जावका म्हणला हांव स्टार्ट करता म्हणून सांग हें केलें कोड घालें हें घालें भितर पांच पुजेन करें फुडलें हें जाता बरें जाता फुडलें हें करें हांव म्हणलें असल्या 2 दिसां ते भितर कशें रेडी करचें तसं न्ही हांव असं पुरो करता म्हणून थंय वचून आमगेले पुरो गेली हांव म्हणजे खाता तशी बिल्डींग घातली तशी आमी पुरो आपण हाडली आनी म्हणलें स्वामी एक कडेन आयल नंतर कडेन चेंज करना तशें पुरो तें पुरो जायना म्हणलें जालें तिके हांवें सोड आनी मुगेले देवळान दोग जाण ಒಟ್ಟು करून थंय वापस स्वामीले वचून म्हळ्यार आमगेले येता आसत कशी आमगेली नवी हें जाता आसत भावाली येवकाची जिवेत खंडीत येत रे काही म्हणून सांगा तो येत खंडीत सडन स्वामी आयले ओपन करून आज मणिपाल एजन्सी लायक नाव आयना तें कसं म्हणलें स्वामी पादार पडटा स्वामी त्या दीस लायक आशिर्वाद दिलो सो मणिपाल एजन्सी कारण आसता मोहनदास देवदास म्हणटा हांवें करचें स्टार्ट करतना त्या मुवमेंट आसा पळय त्या आज जाली म्हाका सगळ्या गांवची गुरुतार्थ जाल्ली निमित्त म्हाका व्यापार जालो म्हणून हांव लेखचें म्हळ्यार तितले जनांनी कॉन्टेक्ट आमगेली कॉन्टेक्ट म्हाका मेळ्ळी कळ्ळें आनी पुरा कडेन म्हणटा म्हगेलो भाव तो मणिपाल एजन्सी पण कजन जावपाक मेळटा अर्द कारण आसता एक ताका फुरसत अशी हें आशिल्ली जल्दी इंडायरेक्टली म्हाका डेवलप केलें तशी सो खंडीत म्हणजे मोहनदासानं नाव खंय जाल्ली गेलें असच स्पेशल कॅरेक्टर वय आमगेले मालगड अण्णा मोहनदास नांगले अशें 1-2 उतरां उरलें म्हणून हांव प्रेश करता सो म्हगे सनपणांतू सदां हांव 1956 म्हळ्यार सदां 5 वर्स प्राय देखून हांव मोहनदासानाक पळयल्यार उडगास आसा म्हाका चिकले तशी तो ताता वेळी उडपा कडेन रेजेर येताना ताका पळयल्यार उडगास सो 56 देखून 62 तनक आमी उडपा आशिल्लें प्लस हांगा उडपा कलसां करप आशिल्लें 63 आमी मणिपालाचें केलेलें तशी 63 देखून 69 तनक तागेले विजिट्स उडपा आशिल्ले ताता वेळी तेन्ना हांव मणिपाल देखून ताका मेळच्या येवचें आशिल्लें व्हेरी युनीक पर्सनॅलिटी इन दोज डेज म्हळ्यार ताना येयले कुडले तागेले एक रुमा बसून तागेले वचून ताका मीट जातना तागेले एक व्हेरी युनीक पर्सनॅलिटी स्लिम एकदम एक्टिविटी तागेले योगा एक पोस्ट पळयल्यार आज काही विसरचें ना तेन्ना योगा आनी पळोवचें भारी उणें तशी तागेले उठू संघा शेकेक ताका आपूण वचचें आशिल्लें सांजे ते कडियाळी लागीं तें एक उडगास आसा तशीची 69 ताका वाडीच्या वेळार हांव देड बशिल्लें म्हाका एक उडगास आसा कडेरी तागेले वाडीक जातकीर तागेले घरा वतना तागेले एक स्पेशल एक रूम आशिल्लें थंय तागेलें पुस्तक गीता रामायण एक सेट आशिल्लें सगळेची रेकॉर्ड्स तेन्ना ते ग्रॅमफोन तें प्ले करचें आशिल्लें तशी ताका म्युजीक तशीची उलोवचें मस्त उलोवता तशीची पॉलिटिक्स आनी श्रीराम जय श्रीराम केन्नाय सो इतलें पुरा उडगास आसा मोहनदासाना तशी आमगेले अष्टमी तूं तागेलें प्रसाद दिवचें पिडेरी ताणेचें करचें पुरा उडगास आसा भारी पॉप्युलर तागेले भारी व्हेरी मायल्ड आनी हंबल आनी मस्त्यान फेमस आशिल्लो तो RSS ಫೀಲ್ಡ್ ಹುಣಸೆ ಮೋಹನದಾಸಗಳು ತನ್ನ ಯೌವನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಪ್ರಚಾರಕರಾಗಿ ಸಂಘ ಹೇಳಿದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಹೆಚ್ಚು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಅನಂತರ ಪ್ರಚಾರಕ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನಿವೃತ್ತರಾದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಉಡುಪಿಗೆ ಅವರು ಊರದ್ದು ಉಡುಪಿಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ವಿವಾಹವಾಗಿ
ಇಲ್ಲಿ ಸಂಘದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರು RSS ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಒಂದು ರೀತಿಯ ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ ವ್ಯಕ್ತಿ. ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ತೊಡಗುವಂಥ ಅವರ ಮಾನಸಿಕತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಮೆಚ್ಚುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿದೆ. ನಾನು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ನಾನು ಆಗ ತಾನೇ ಉಡುಪಿಗೆ ಬಂದಿದ್ದೆ. ಬಂದಾಗ ನಾನು ಪ್ರಭಾತ್ ಶಾಖಾ, ಉಡುಪಿ ನಗರದ ರಾಮದಾಸ್ ಪ್ರಭಾತ್ ಶಾಖಾ ಕಾರ್ಯವಾಹನಾಗಿ ನಿಯುಕ್ತಿ ಆಯಿತು. ಮೋಹನದಾಸ್ ಪೈಗಳು ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರು. ಅವರ ದಿನಚರಿಯ ಒಂದು ಭಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದರೆ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಡೋದು, ಒಂದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕ ಮಾತುಕತೆ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಶಾಖೆ ಬಂದು ಶಾಖೆ ಮುಕ್ತ ಆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗೋರು. ಅವರು ಮಧ್ಯಾಹ್ನ ತನಕ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮನೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಮಾತಾಡಿಸುವುದರಲ್ಲಿ, ಅವರ ಮನೆಗಳ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅರ್ಥಕೊಳ್ಳುವುದರಲ್ಲಿ, ಹೀಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇದ್ರು ಅವರು. ಅಷ್ಟೊಂದು ರೀತಿಯ ಅವರ ಮನೋಭೂಮಿಕೆ ಇತ್ತು. ಎಲ್ಲಿಯೂ ಅವರು ತನ್ನನ್ನು ತಾನು ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೇ ಇಲ್ಲ. ಅವರು ನಿಜವಾಗಿ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅವ್ರದ್ದು, ಆದರೆ ಅವರದನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೇ ಇಲ್ಲ. ಅವರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಕಳಿಸೋದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಅದರಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಮುಳುಗುವ ಅವರ ಒಂದು ಮಾನಸಿಕತೆ ನಮಗೆ ಬಹಳ ಆದರ್ಶಪ್ರಾಯವಾದಂಥದ್ದು. ಹೀಗೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಇದ್ದ ನಂತರ ಅವರನ್ನು ನಾನು ಬಹಳ ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡವನು. ಒಂದು ಸಂದರ್ಭ ದೇಶದಲ್ಲಿ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಅವರು ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸುವುದರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಿಂಜರಿಕೆ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ವಿರೋಧವಾಗಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹದ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ನಲ್ಲಿ ಅವರಿರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಡಾಕ್ಟರ್ ವಿ ಎಸ್ ಆಚಾರ್ಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಬ್ಯಾಚ್, ಅದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಗಿತಾ ಬಂದ ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿದರು. ಇಡೀ ಬ್ಯಾಚನ್ನು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಬಗ್ಗೆ ಪೊಲೀಸರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕ್ಷುಲ್ಲಕವಾಗಿ ಮಾತಾಡಿದಾಗ ಬಹಳ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಅಂತ ಹೇಳಿ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದವರು ಅವರನ್ನು ಕೂಡ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋದ್ರು. ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಬಿಟ್ಟರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಂತೂ ಅವರನ್ನು ಬಿಡಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿತ್ತು ನಾವು. ಅವರ ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ, ಪ್ರಾಯಶಃ ಎಲ್ಲರೂ ಅವರನ್ನು ಗಮನಿಸಿದಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಅವರ ಡೈರಿ, ಪೈಮಾಮ ಡೈರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಎಲ್ರಿಗೂ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ಇರ್ತಿತ್ತು. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಷಯಗಳು, ಜಗತ್ತಿನ ವಿಷಯಗಳ ಜೊತೆಗೆ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದ ಕೆಲವು ಘಟನೆಗಳು, ಜೊತೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯು ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅನೇಕ ಸಲ ನನಗೆ ಗೊತ್ತಾದ ಪ್ರಕಾರ ಅದರಿಂದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಪ್ರಯೋಜನ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಯಾರೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅವನು ಜನ್ಮ ದಿವಸ ಹೋಗಿ ಅವನಿಗೆ ಮಾತಾಡಿ ಅವನಿಗೆ ಶುಭಾಶಯ ಹೇಳಿ ಈ ಥರದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. ಇದು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಬಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬೈಠಕ್ಕೆ ನಾವು ಸೇರ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ದಿವಸ ಬೈಠಕ್ ಅಂತ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ ಆ ದಿವಸ ಯಾರು ಹುಟ್ಟಿದ್ದು, ಯಾರಿಗೆ ಮದುವೆ ಆದ್ದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಹೋಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ, ಈ ಥರ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಮದುವೆ ಆದ ದಿವಸ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಮಗುವಾದ ದಿವಸ ಈ ಥರದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನೋಡಿ, ಇವತ್ತು ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೈಠಕ್ ಸೇರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೊಂದು ಉಪಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಇದನ್ನು ಮಾಡುವಲ್ಲ ನೀವು. ಹೀಗೆ ನಮಗೆ ಬೈಠಕ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಬೈಠಕ್ ಇರಲಿ, ಬೇರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೈಠಕ್ ಇರಲಿ, ಅದಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪೂರ್ತಿ ಅವರದೇ, ಯಾರದ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಆ ಡೈರಿಯನ್ನು ಪೈಮಾಮ ಡೈರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಬಹಳ ಇವತ್ತೇನು ವಿಶೇಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಅದನ್ನು ಶಾಖೆ ಆದ ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಹೇಳುದು ಇಂತಿತ್ತಾಯ್ತು, ಈ ಒಂದು ಸಂಗತಿ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಇದನ್ನು ಗಮನಿಸುವರು. ಮನೆಯ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಏನು, ಅದಕ್ಕೆ ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು, ಹೀಗೆ ಒಬ್ಬ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ಹೇಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರನ್ನು ನೋಡಿ ಕಲಿಬೇಕು. ಆದರೆ ಅವರ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಯ್ತು ಅಂದರೆ, ಈಗ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಅವರಿಗೆ ಮರೆವಿನ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ ಬದಲಿಗೆ ಶುರುವಾಯಿತು. ಮರೆವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಮರೆವು. ಒಂದ್ಸಲ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಸಂಘ ಶಿಕ್ಷಾ ವರ್ಗವೇ. ಆ ಸಂಘ ಶಿಕ್ಷಾ ವರ್ಗ ಉಡುಪಿಯಿಂದ ಏನೋ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಗೊಂಡೋಗ್ಬೇಕಿತ್ತು. ಅವರ ಆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ನಾನು ಕೊಂಡೋಗ್ತೇನೆ, ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅವರ ವಯಸ್ಸಿಗೂ ಮೀರಿದ ಕೆಲಸ ಅದು. ಆದರೆ ಅವರ ಆ ವಯಸ್ಸು ನಾನು ಕೊಂಡೋಗ್ತೇನೆ ಅಂತ, ನಾನು ತಲುಪಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಹೊರಟ್ರು. ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬಸ್ ಬದಲಾಯಿಸಿ ಅವ್ರು ಪುತ್ತೂರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಿತ್ತು. ಆದರೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿ ನಿಂತಾಗ ಅವರಿಗೆ ಇದು ನಾನು ಎಲ್ಲಿಗೂ ಕೊಂಡೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು, ನನ್ನ ಹತ್ರ ಏನೋ ವಸ್ತುಗಳಿದೆ, ಅದನ್ನು ಕೊಂಡೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗು, ಎಲ್ಲಿ ಬೇಕು ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಮರವಿನ ಕಾಯಿಲೆ ಪ್ರಕಟ ಆದದ್ದು. ಆಗ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವರೊಬ್ಬರೇ ಇದ್ರು. ಮತ್ತೆ ಯಾರೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಪುತ್ತೂರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅನಂತರ ಅವರಿಗೆ ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಾನಸಿಕದ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಅದು ಮರೆವು, ತಕ್ಷಣ ಮರೆವು. ಆದರೆ ಮರೆವು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಪ್ರಚಲಿತ ವಿಷಯಗಳು ಮಾತ್ರ ಮರೆವು, ಅದರ ಹಿಂದಿನ ಹಳೆಯ ವಿಷಯಗಳು ತುಂಬಾ ಇತ್ತು, ತುಂಬಾ ವಿಷಯ ಎಲ್ಲ ನೆನಪಿರ್ತಿತ್ತು ಅವರಿಗೆ, ಹಳೆ ವಿಷಯಗಳೆಲ್ಲ ನೆನಪಿರ್ತಿತ್ತು. ಒಬ್ಬ ಸಾಮಾಜಿಕ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ
ಪಾಯಸ ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆ ಅವರು ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈಗಳು. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ತೊನ್ಸೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮಗೂ ಸ್ವಲ್ಪ ತೊನ್ಸೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ, ಟಿ ಎಮ್ ಎ ಪೈಗಳು ಅದೇ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು. ಆದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದವರು ಶ್ರೀಯುತ ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈಗಳು. ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕದ ಅಂಗಡಿ ಇತ್ತು. ಒಳ್ಳೆ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ನಾನು ಯಾವುದೇ ಕೆಟ್ಟ ಪುಸ್ತಕ ನಾನು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಮಾರೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಅವರ ಪುಸ್ತಕದ ಅಂಗಡಿಯ ಬಗ್ಗೆ ಅವನು ನನ್ನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಸಿಗುವ ಪುಸ್ತಕಗಳು ಒಳ್ಳೆ ಪುಸ್ತಕಗಳಾಗಬೇಕು. ಹೀಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಶ್ರೀಯುತ ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈಗಳು ಇದ್ದರು. ಶ್ರೀ ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈ ಅವರ ಕುರಿತಂತೆ ನನ್ನ ನೆನಪಿನ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಹಾದು ಹೋಗುವ ಕೆಲವು ಸವಿಸ್ಮರಣೆಗಳನ್ನು ಮೆರುಗು ಹಾಕುತ್ತಿರುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿರುವೆ. 1975 ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಸಂದರ್ಭ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರು ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರಕನಾಗಿದ್ದೆ. ಸಂಘದ ಯೋಜನೆಯಂತೆ ನನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಉಡುಪಿ ಬದಲಾದಾಗ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಪರಿಚಯಿಸಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ಕೆಲವೇ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೈಮಾಮ್ ಅಗ್ರಗಣ್ಯರು. ಉಡುಪಿಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಮಧ್ಯೆ ಪೈಮಾಮ್ ಎಂದೇ ಬಿಂಬಿತರಾಗಿದ್ದ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈಯವರು, ಅವರ ಸರಳ ಜೀವನ, ಕಠೋರ ಸಂಘನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಸೇವಾ ಮನೋಭಾವ ಇವೆಲ್ಲದರ ಪರಿಚಯವಾದಂತೆ ಒಂದು ವಿಷಯ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ, ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಉದ್ಯಮ, ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವೆ ಇದರ ಮೂಲಕ ಹೆಸರು ಮಾಡಿದ ಡಾಕ್ಟರ್ TMA ಪೈ ಅವರ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಥೋನ್ಸೆ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ, ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಇವರು ಸೇರಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೇಳಿದಾಗ ನನಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಮತ್ತು ಸಂತೋಷ ಎರಡೂ ಆಯಿತು. ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಪೈಯವರು ಅವರ ಜೀವನದ ಯೌವನದ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಅವಧಿಯನ್ನ ಸಂಘದ ಪ್ರೇರಣೆ ನಡೆತಕ್ಕಂಥ ವಿಕ್ರಮ ವಾರಪತ್ರಿಕೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಪೂರ್ಣಾವಧಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಸಂಘ ಮತ್ತು ಸಂಸಾರ, ಸಂಘ ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರ, ಇದರಲ್ಲಿ ಅವರ ಆಯ್ಕೆ ಯಾವುದು ಅಂತ ನಾವೇನಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರೆ ಅವರ ಆಯ್ಕೆ ಸಂಘದ್ದೇ ಆಗಿತ್ತು. ಅವರ ವ್ಯಾಪಾರ ಮತ್ತು ಸಂಸಾರಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಅವರು ಸಂಘ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅವರು ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅನ್ನೋದರಲ್ಲಿ ಯಾವ ಅತಿಶಯೋಕ್ತಿಯೂ ಇಲ್ಲ. ಆ ಕಾಲಕ್ಕೆ ಬಹುದೊಡ್ಡ ಪುಸ್ತಕ ಭಂಡಾರದ ಮಾಲಕರು ಅವರಾಗಿದ್ದರು. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಪುಸ್ತಕ ಭಂಡಾರ ಅದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂಘದ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನವಾಗಿತ್ತು. ಪೈಮಾಮ್ ಅವರ ಒಂದು ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಅವರು ಸಂಸಾರಸ್ಥರು ಹೌದು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಹೌದು, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಂಘದ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ, ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಅವರ ಜೀವನವೇ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿತ್ತು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಒಬ್ಬ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಅವರು ಸಂಘದ ಒಂದು ಶಾಖೆಯ ಕಾರ್ಯವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಅವರು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಭಾಯಿಸಿದರು. ಅವರ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಷ್ಟು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಪ್ರಾಯಶಃ ಅವರಿಗೆ ಹೋಲಿಕೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸಿಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಅವರು ಪ್ರಸಿದ್ಧ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಆದರೆ ಅವರ ವ್ಯಾಪಾರದ ಹಿಂದೆ ಹಣಗಳಿಕೆಯ ಚಿಂತನೆ ಇರಲಿಲ್ಲ. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಪುಸ್ತಕ ಭಂಡಾರದಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟೋ ಜನ ನಿರುದ್ಯೋಗಿ ಯುವಕರು ಬಂದು ಕೆಲಸ ಕಲಿತಿದ್ದಾಗ ಅವರ ಪುಸ್ತಕ ಭಂಡಾರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಹಾಯ ಅದನ್ನು ಯಾಚನೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದ ಅದೆಷ್ಟೋ ಜನ ಬಂಧುಗಳು ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹೊತ್ತು ತಂದು ಇವರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಾಗ ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನದ ನುಡಿ ಮುತ್ತುಗಳು, ನುಡಿ ಮಾತುಗಳು ಇವರ ಕಡೆ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. ಪೈಮಾಮ ಅವರಿಗೆ ಯಾರೂ ಶತ್ರುಗಳಿರಲಿಲ್ಲ, ಅವರು ಅಜಾತ ಶತ್ರು. ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಮತ, ಪಂಥ, ಸಂಪ್ರದಾಯ ಇದನ್ನ ಮೀರಿದಂತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಒಂದೊಮ್ಮೆ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ಸಂಸದರಾಗಿ ಚುನಾಯಿತರಾದಾಗ ಶ್ರೀ ಆಸ್ಕರ್ ಫೆರ್ನಾಂಡಿಸ್ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕನ್ನತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಭಾವನೆ ಬಂತು. ಸಂಘದ ಶಾಖೆ ಮುಗಿಸಿದವರೇ ಸಂಘದ ಶಾಖಾವೇಶ ನಿಕ್ಕರ್ನಲ್ಲೇ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ, ನೀವು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಸದರು, ನಿಮ್ಮಿಂದ ಹೆಚ್ಚು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಅವರಿಗೆ ಹಾರಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರ ಹೃದಯ ವೈಶಾಲ್ಯವಾಗಿತ್ತು. ಪೈಯವರಿಗೆ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ದೋಷ ಕಾಣ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರನ್ನು ನಂಬಿಯೇ ಅವರು ಅವರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅನೇಕ ಅವರ ಆತ್ಮೀಯರು, ಕೆಲವು ಮಿತ್ರರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅವರಿಗೆ, ಪೈಗಳೇ, ಒಂದು ಕೊಳೆತ ಹಣ್ಣು ಅದು ಕೊಳೆತಾಗ ತಾನು ಕೊಳೆದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡಿಸ್ತದೆ.
ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಕೆಲವೊಂದು ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಹವಾಸದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಸಲಹೆ ಇದ್ದಾಗ ಪೈಮಾಮರ ಉತ್ತರ ಹೇಗಿದ್ದು ಗೊತ್ತಾ? ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಹೊಡೆತ ಹಣ್ಣು ಅದನ್ನು ತಿಪ್ಪೆಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಅದು ಯೋಗ್ಯ, ಆದರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಹಾಗಲ್ಲ. ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಎಷ್ಟೋ ಬಾರಿ ಕೆಟ್ಟವರಾಗಿರಬಹುದು, ಆದರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳಿವೆ. ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಇದೆ. ಒಂದು ವಸ್ತು ಅದು ಮಾನವ ನಿರ್ಮಿತ, ಆದರೆ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವ ನಿರ್ಮಿತ ಎಂಬ ಅಚಲವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಅವರ ನಂಬಿಕೆ. ಆ ನಂಬಿಕೆ ಕಾರಣದಿಂದಲೇ ಅದೆಷ್ಟೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಅವರು ಸಹವಾಸದಿಂದ ಅಥವಾ ಅವರ ಸ್ವಭಾವ ವೈಚಿತ್ರ್ಯಗಳಿಂದ ಅವರನ್ನ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ನಾವು ಸೇರಿಸದೇ ಇರುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ಅಂತಹ ಮೂರ್ಖರನ್ನ ಸರಿದಾರಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮ ಪೈಗಳಿಂದ ಅದು ಸಾಗಿಯೇ ಇತ್ತು. ಪೈಗಳದು ಅವರದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಪರ್ಕದ ಶೈಲಿ. ಅನೇಕ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಆ ಮನೆಯ ಮಕ್ಕಳ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಅಥವಾ ಆ ಮಕ್ಕಳು ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂಧುಗಳ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮದುವೆ ಮುಂಜಿಯ ಆ ಒಂದು ನೆನಪಿನ ಸಂಗತಿ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಪೈಗಳಿಗೆ ಉಡುಪಿ ನಗರದ ನೂರಾರು ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಮನೆಗಳ ಬಂಧುಗಳ ಅವರ ಒಡನಾಟ ಇರ್ತಿತ್ತು ಮತ್ತು ಅವರ ಮದುವೆ ಮುಂಜಿ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ವರ್ಷ ದಿನಾಂಕ ಇದೆಲ್ಲ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರ ಡೈರಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ದಾಖಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದನ್ನೇ ನೆಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೂರಾರು ಸಂಘದ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಮನೆಗೆ ಅವರು ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಮತ್ತು ಇದನ್ನು ನೆಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಶುಭಕಾಮನೆ ಕೋರಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿ ಮತ್ತೆ ಆ ನೆಪದಿಂದಲೇ ಅವರನ್ನ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಸೇವಾ ಚಟುವಟಿಕೆ ತೊಡಗಿಸ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಪೈಮಾಮ್ ಅವರ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವೈಖರಿ ಪರಿ ಪ್ರಾಯಶಃ ಇದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅವರೇ ಸಾಟಿ. ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಪೈಗಳು ಮೋಹನ್ದಾಸ್ ಪೈಗಳು ಜೀವಿತ ಉದ್ದಕ್ಕೂ ಅವರು ಸಮಾಜೋನ್ಮುಖಿಯಾಗಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಂಭೀರವಾದಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಂದಾಗಲೂ ಕೂಡ ನಗನಗ್ತಾ ಅದನ್ನು ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರ ಶೈಲಿ ಅನೇಕರಿಗೆ ಹಿಡಿಸದೇ ಇರಬಹುದು, ಆದರೆ ಅವರ ಶೈಲಿ ಬೇಕಂತಾದರೆ ಪ್ರಾಯಶಃ ಯಾವ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟರು ಆ ಶೈಲಿ ನಮಗೆ ಯಾರು ಇಂಥ ಒಂದು ಜನ್ಮಜಾತವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾಮರಸ್ಯದ ಒಂದು ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಜನ್ಮಜಾತವಾಗಿ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ದೈವಿ ಗುಣದಿಂದಾಗಿ ನಮ್ಮ ಪೈಮಾಮ್ ಅವರು ಅಜಾತ ಶತ್ರುವಾಗಿದ್ದರು. ಅವರ ಒಂದು ಸಂಘ ಕಾರ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯ ಇದಕ್ಕೆ ಪೋಷಕವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಸಹನೆ ಸಂಯಮದಿಂದ ಅವರ ಶ್ರೀಮತಿ ವಿಜಯಕ್ಕನವರು ಮತ್ತು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಅವರ ಸಹಕಾರ ಇದು ಪ್ರಶಂಸನೀಯ ಮತ್ತು ಉಲ್ಲೇಖನೀಯ. ಅತ್ಯಂತ ಸರಳ ಜೀವನ, ಅಪಾರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಘನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಅಪ್ಪಟ ಸಂತನಾಗಿ ಬಾಡಿ ಬದುಕಿದ ಮೋಹನ್ದಾಸ್ ಪೈ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪೈಮಾಮ್ ಅವರು ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಆದರ್ಶಪ್ರಾಯರು. ಪೈಮಾಮ್ ಅವರನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಯಾವುದೋ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ಒಂದು ಸಕಾರಣದಿಂದ ಅವರನ್ನ ಮತ್ತೆ ಜ್ಞಾಪಿಸಿಕೊಂಡು ಅವರ ಗುಣ ವಿಶೇಷಣಗಳನ್ನು ಮೆಲುಕು ಹಾಕುವುದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಅವರ ಜೀವನದ ಕೆಲವೊಂದು ಘಟನೆಗಳಿಂದ ಮತ್ತೆ ಪ್ರೇರಣೆ ತುಂಬಿಕೊಂಡು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮಗೆ ನಾನು ಸದಾ ಋಣಿಯಾಗಿರುವೆ. नमस्कार. मोहनदास भाई मिगल भावाजी एक विशेष व्यक्तित्व, सदा हसुनुची असील स्नेहजीवी, परोपकारी, विंगड जन सहाय खुर्ची तगलेक जन्मता आयलेक स्वभाव. तो एक अप्रतिमा हिंदू राष्ट्रभक्तू, संघाचे श्रेष्ठ कार्यकर्तो, देश आणि संघा खातीर खंयचेय त्यागाक सिद्ध आशिल्ले व्यक्तित्व तगेले. देशाविशयारी मस्त अभिमानशील मनुष्य म्हूण येता. तागेले हे पुरा स्वभाव भारी लग्गीदकून अनुभव केला. राम जन्मभूमी चळवळी जावं, तुर्तु परिस्थिती वेळार चळवळी जावं, 100% तनुमन धन जावन भागवहिसिल्ले मनुष्य मिगल भावाजी. तशीची ताणें स्थापन केलेले राघवेंद्र पुस्तक भंडार दक्षिण कन्नड जिल्ह्यांतूची एक नावपाविल अंगडी. खंय मेळनातील पुस्तक हागेल अंगडी मेळटा म्हणून एक पुरा जन नमगलेले एक अभिप्राय. जनोपयोगी अंगडी जावन उदयोन्मुख कवी, लेखक, पत्रकर्ता, निरुद्योगी युवक हांकां पुरा मस्त प्रोत्साह दिलेले अंगडी.
उद्योग प्रारंभ वेळी RSPB अंगडी दाखवून शूर करून मागिरी तांगेल व्यक्तित्व प्रकार वृत्ती जीवनांतू प्रगती जावन बँकर जावन की चार्टर्ड अकाउंटंट जावन की लेखक जावन की पत्रकर्ते जावन की इंजिनियर जावन की मुखारी नाव तांगेल उद्योग नाव पावेल मस्त जन आसत. हांव सुमित म्हगेल्या वृत्ती जीवनाचे ಸ್ವಲ್ಪ अनुभव स्कूला रजा वेळेरी भावाजी अंगडी घेतला. म्हगेले व्यक्तित्व अभिवृद्धीक भावाजी ಕೊಡುಗೆ ಅಪಾರ. ಪ್ರತಿ ದಿವಸ ಮಸ್ತ್ ಬಗೆಯ ದಿನಪತ್ರಿಕೆ ವಾಜುನು ಜನರಲ್ ನಾಲೆಜ್ ಡೆವಲಪ್ ಕೊರ್ಚ್ಕಿ, ದಿನಚರಿ ಬಗ್ಗೆ ಬರೋಚ್ಕಿ, ದಿನ ವಿಶೇಷ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವून घेवचकी, बांधव्य अभिवृद्धी करचकी, ह्या पूरा तागेल्या दाखवून शिक्षित असेल लायक विषय. तो एक शिस्तबद्ध व्यक्तित्व दिनचर्या आशिल्ल मनुष्य म्हणून येतं. सकाळी संघा वच्च कार्यक्रम दाखवून प्रारंभ जालेलो तागेले दिनचरी योगाभ्यासू, संगीत आयकुचें, मागीर नेटवर्क डेवलप करचें, त्या पुरो चुक्केचें ना आशिल्लें ताणें. असले कर्मयोगी आनी राष्ट्रभक्ती आशिल्ले मोहनदास पै जिवनांतू पाठीबला जावन रबील म्हगेला विजयका. तशीशी तागेल 3 जन चेडूं ताणें घालेल्या वाटेरीची चलत आसा ती. BJP गव्हर्मेंट आयिल्ले त्या सुमित ताका अशें तितली खुशी हांव विंगड जनाल पळयनी. असले मोहनदास पै भावाजी विशयाक स्मरण करच्याक अवकाश दिलेल्याक धन्यवाद दिवन म्हगेले 2 उतर उलयत कैद करता. थँक्यू. जय श्रीराम. हांव सुधा सुरेश पै गोवा दाखवून 200 पै फॅमिली ट्रस्टाक पुरो जनाक नमस्कार करता. पितृदेवो भव. जन्म आयलेले प्रत्येक मनुष्याक अम्माल नंतर प्रत्यक्ष जिवंत देव म्हणणारी आन जावन आसा. आमगेल्या अन्नाल विशयी सांगची जाल्यार आन एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक जावन आशिल्लो. समाधानी, परहितकारी, उद्यमशील, अध्ययनशील, पूर जना लागीं संपर्क दवरनाशिल्लो, पुरा जनांकय समदृश्टीर पळयत आशिल्लो. कोणीय मर्याद दिना जाल्यार आमकां संत मर्याद ना म्हणेल तसले मनस्थितीच आशिल्लो. कोणालाय विशयी कसलीय वायट सांगल्यार समीत आमकां देवान तसल बुद्धी आनी मन दिना जाल्ला पुरो म्हणची तसलो मनुष्य आशिल्लो. शीघ्र कोप आशिल्लो जाल्यार दीर्घद्वेशी नाशिल्लो. आमी ते गजन चेल्यो म्हणून अन्ना मना दाखोवन केन्नाय बेजार नाशिल्लो. आमकां मोगान तेज, श्रेष्ठ, ओज, ज्ञानी, महाज्ञानी म्हणून आपयत आशिल्लो. मातृभाशेरी आमगे शिक्षण जावका म्हणून आमगे अम्माक सिंडिकेट बँका दाखोवन आंग्ल शिक्षणाचे पूर खर्च मेळत आसल्यार समेत आमगे ते गजनाले प्राथमीक आनी माध्यमीक शिक्षण कन्नड भाशेरी जालां. आम सकाळीची योग प्रार्थशाखे संपर्क म्हणून आमी स्कुला वताना येत आशिल्लो आनी रात्री अंगडी, कार्यालय आनी बैठक म्हणून आमी न्हिदताना येत आशिल्लो. आन संघ म्हणून कसन करत आशिल्लो म्हणून म्हाका कळलेले आमगे ते सुरामण्णान येवन तृतीय वर्षाचे तुगेले अन्नाले संघ शिक्षण फर्स्ट बॅचांत जाल्ला म्हणून सांगताना सकाळी उठ्ठय तकून गीत रामायण, शिवाजी पट्टाभिषेक आनी संघ गीत आयकुनूची आमगेले बाल्य जाल्ला. अन्नान गोवा आशिल्ले तेन्ना तांगेले दुसरे कार्या निमित्त हांगा गोवा आयलेले अन्नाल संगडीक म्हळ्यार सुरामण्णा, न कृष्णप्पा, जस्टिस रामा जोयसी, रंगा हरी आनी पेजत्ताया हांगेल्या अन्नान संघाच्या विशयी आनी संघा विशयी 86 समेत उल्लोची पळयल्यार अन्ना संघा आशिल्ल रुची आनी अभिमान उट्टायन दाखयत आशिल्ले. माते पूजक नानु ಎನ್ನಯ ಶಿರವ ನಿಡುವೆನು ಅಡಿಯಲಿ ನಿನ್ನ ಕೀರ್ತಿಯು ಜಗದಿ ಮೆರೆಯಲಿ ಒಂದೇ ಆಸೆಯು ಮನದಲ್ಲಿ म्हणलेले भाव मना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवका माध्यमातून भारत मातेले अळील सेवे अन्नान केला म्हणून सांगच्याक हांव गौरव पावता. मलगड्याल उडगास काडचे दिवसांत अन्नाल उडगास काडताची चिके मागशी चमकेलीची आमी सान आसतना आन आमकां नित्य बसकारान काणी सांगताची. आमगेल्या घरांत एक सान लायब्ररी आशिल्ली. अन्ना बुकां अंगडी आशिल्ली आनी तशा आमगेल्या घरा लायब्ररीन दिनकोंद कथे भारतातून पब्लिश केलेले पूरा बुक्स सुमार अमर चित्रकथे, रामायण, महाभारत, भगवद्गीता तशी मस्त पुस्तक आशिल्ली. म्हाका लग्नाल उडगास कॉन्ट्रॅक्ट कशें म्हणून म्हळ्यार उडगासाक हेजेर कॉन्ट्रॅक्ट कशें म्हणून म्हळ्यार म्हगेल्या भयणीन ताका आनी म्हगेल्या अन्नाक एका विचारधारेन तूं ओट्ट जालेली निमतीन तांचे प्रचारक जावन बंटवाळा आसतना परिचय तांकां. म्हाका अन्नान मेल्लेलें तेन्ना तुगेल्या अन्नान बरयलेलें एक लेटर बारी एक इन्स्पिरेशनल तांचे भितर म्हाका गोतनाशिल्लो मस्त विशय पुराय कळ्ळो. अन्नाले वृत्ती बुकां अंगडीची राघवेंद्र स्वामी पुस्तक भंडार
प्रवृत्ती संग अन्नाल उल्लोत नमुनो विंगड अशी उल्लयताना ऊ आरायलारी कलसंग तोडू समुद्रा वेस घाल लंचिलो खंयच्या वतान वाट संबंधातलारी धर्मरायान स्वर्गा गेला म्हणते तसले पुरा मस्त विषय आन उल्लयत आशिल्लो जनाल संपर्क कशी दवरून घेऊ काम म्हळ्यार तागेल केलो पुराय ताणें तेन्ना कृती म्हणजे एक अनुकरणीय आयज दिसाक आमकां फेसबुकार इतली रिमायंडर हेंते पुरो आयल्यारी तुगेले एक 10 दीस जो एक एनिवर्सरी म्हळ्यार विश्वकोत्याक कश्ट जाता विसर जाता तशें आसतना तो कितलो मुखार आशिल्लो म्हळ्यार ताणें तागेले एक धैर्य मेंटेन करून खूब जाणांक फोन करचे जो आमचे एक संपर्क संघाचा एक संपर्क कशी दवरून घेऊ संघात दवरून घेतली म्हणजे एक ज्वलंत उदाहरण जावन आशिल्लें चेडू अंकल पाळ्यांक जॉईन करताना थंय मनुष्य तूं बडा महान हे तसले पद्य सांगून आमकां होड केला अन्नाले थिंकींग मस्त मॉडर्नायझेशन आशिल्लें आमी घालचे ड्रेसा विशयान जावो आमी केस कट करता विशयान जावो आन आमकां फुल्ल सपोर्ट आशिल्लो तो एक म्हाका आदर्श स्वयंसेवक आनी एक ताण नमून येईल तसले एक तत्वावैरी आणि एक राष्ट्रावैर तागेले एक निश्ठे एक म्हाका एक आदर्श आनी कशें म्हळ्यार संघाचे आमगेले प्रार्थना आसता तांचे भितर एक तुगेले एक लास्ट एक लाईन येता त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम ताका एक प्रत्यक्ष उदाहरण जावन तागेले जीवन ताणें ते भारत मातेचे सेवे भितर समर्पण केलें ते एक म्हाका एक बारीक ते एक मुखार व्हरता म्हणून एक आशा आनी एक ते एक बारीक उदक आसा म्हाका पर्सनली अन्नान गेले संघानी जनरल प्रॉफिट सांगणारी गुरुदत्तांचे समेत पळयनाची म्हाका ऑलरेडी करून घेवचो ओपलो खाली हांव एक संघाची प्रचारक धूम तशी अन्नाले आसूं नाका संघान तो आनी सांगला म्हाका आनी एक लायन येता पतत्वेशकायी नमस्ते नमस्ते म्हळ्यार हांव संघाचे निश्ठे मिगेले हें ध्येय म्हाका केन्ना तनका दिता की तेदोळ तनका हांव संघा डेडिकेट आसता अन्नान तें बदल केला आमकां तेंची आदर्श ಉದಾರ ಚರಿತಾನ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಮುಣಮ ಐಕಲೆಲಿ ಆಮ್ಗೆಲ್ ಆನು ಏಕ ಹಕ್ಕ ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆ ಕೆದ್ನಾಯಿ ಪೂರ ಜನಲ್ घर आमगेल घरा मंके लेक्क आमगेल घरा कोणी आयला तांकां आमगेल घर तांगेल घर दुसरे करू ना म्हूण केन्नाय म्हणतशिलो आनु म्हूण हुडग आयलारी सकाळी उठून एक्सरसाइज आनी कोरून संघा वतशिलो कोणाले घरकडे संपर्क कोरूनची घरकडे येवचे अन्नान संघा खातीर तागेल जीवन कंप्लीट जावन एक नमुने मुडीप दवरन आनी कुटुंबेक मस्त प्रीती कोरून एक आन आशिलो आमगेले स्कूलाक केन्नाय स्कूल डे आनी जाल्यार पुरो आमगेले अंगडी दाखोवन बूक आनी प्राइज दिता आशिल्लीची आनी आनु केन्नाय आमगेले टिचरा वटू सगळा वटू प्रितीर आशिलो आनी आमगेले वटू केन्नाय परीक्षा म्हळ्यार रात्री पुरो वाजून बसताशिल्लो पेपर आना तूं कसो वाजिता म्हळ्यार म्हणटशिलो हांव बुदोवन जावं का ना तुमगेला मंखे म्हणून नमस्कार पुरोजनाक मोहनदास मान तूं म्हणटना आमकां एक इम्प्रेशन कशें म्हळ्यार एक मनीस धवे आडनेशे आनी एक जुब्बा एक धव शर्ट ते घालून हातांत एक सायकल घेवन आनी राईट शोल्डरान तो एक चील चिल्ला भितर ಸ್ವಲ್ಪ बुक्स ಸ್ವಲ್ಪ कॅसेट्स ಸ್ವಲ್ಪ राखी आनी हिंदू प्रचारा विशयात कसले आसा म्हणून ते आयटम्स पुरो घेवन एक पोंच मनीस म्हणून दिसता हांव पळयले प्रकार केन्नाय खंयचे लायफ ओकेशनाक मेळ्ळ्यार ताणें एक गिफ्ट दिवचें आसा आनी गिफ्ट जनरली हिंदू प्रचारणा विशयी आसता चडाव विशय सो ता एक इम्प्रेशन आनी हसमुखी मनीस हसमुखी म्हळ्यार केन्नाय हासचें मात्र न्हय हांसोवची प्रवृत्ती करनाशिल्ले म्हाका एक 2 एग्जाम्पल दिवका म्हण जाल्यार आमी हॉलिडेक जाल्या नंतर तांणी तांगेले फॅमिली वट्टू आमगेलें घर पळोवचें म्हण आयलेले आमी बॉम्बेन तूं अशी एक प्लेस माटुंगा लेबर कॅम्प म्हूण गेलो आमगेले ते एक टाटा कंपनीचे टाटा पॉवराचे एक हॉड एक कॉलनी आशिल्ले त्या कॉलनी भितर येवका म्हण जाल्यार चिके वाट आसा पळय चिके गलीजा वाट म्हण ते धारावी नांव धारावी म्हूण गेलो सो धारावी देखून चिके भितर येतना आमगे घरा येतना चिके गलीज वाट मेळत तांकां ऑन द वे सो तांणी फस्ट आमगे घरा वयर येवन सांगेल कसं म्हळ्यार तुका पळोवका म्हणजे आमकां धर्मरायाक एक्सपिरियन्स जालो रे मरे म्हूण सांगलें ताणें म्हळ्यार अर्थ कसो म्हळ्यार चिकनर्क पळोवन मागीर स्वर्ग पळयलो म्हणून जाल्लें म्हणून कित्याक म्हळ्यार आमगेले धारावी कॉलनी टाटा पॉवर कॉलनी ताणें चंद कोण मेंटेन केला आनी भारी छंद आसा पळोवच्याक
सो तांकां त्या खुशी जल पेट्टाक आनी ते येवची वाट चिकगली आशिल्ली मेत त्या अर्थ घालून सांगेल कसं म्हळ्यार धर्मरायाक एक्सपिरियन्स जाल म्हणून आमकां एक्सपिरियन्स दिल तुका म्हळें त्या नयशी अनेक तांणी सांगेल कसं म्हळें कुडले वर्ल्ड तुम्ही पुरा सगळे मुंबईक दिव दितलो मनीस म्हणून सांगितलं तांणी म्हळ्यार आमी सगळे बॉम्बेक इलेक्ट्रिसिटी सप्लाय करचे टाटा पॉवर नाशिल्ले सो तांगेल प्रकार दिव दिवचे म्हळ्यार लायट दितले म्हण घेवन तांणी त्या सांगेल वर्ल्ड बदल जाले म्हळ्यार आमगे सेंटेनरी सेलिब्रेशन टायमार सो तांणी सांगितलं वर्ल्डच पळय दिव दितलो मनीस म्हण घेवन त्याच वर्ल्ड टाटा पॉवर कंपनीच्या अडॉप्ट केला कशें म्हळ्यार लायटिंग अप ऑफ लायव्स म्हण घेवन सो तांणी सांगितलं ते तांणी जनरली अशें सांगता चमकलें बट इट हॅज बिकम ट्रू सो तशी मिगेल एक मोहनदास मांत म्हळ्यार हसमुखे मनीस आनी कोणें आयकतना चंदुकोर रिसीव करचे शेक हँड करचे आनी कसले पूण एक गिफ्ट दिवं तांगे दिकान हें आशिल्लें सो तसले एक मनशाक उदगास करून दिलेल्या तुमकां प्रजन धन्यवाद नमस्कार हा विद्या वेंकटेश किणी तोंडसे पूज्य देवदास पेलधुव हे पै प्रतिष्ठानाचे मालगडा लुडगास म्हणले ह्या सिरिसांतू आमगेल मानतू पूज्य मोहनदास रामकृष्ण पै हांगेल विषय उलोवच्याक तुमगेले एद्रा बसले आमगेल मानतू संघा राष्ट्रीय स्वयंसेवक प्रचारक जावन आशिल्लीची आनी तशीची राष्ट्रीय जनजागरण करचे विक्रम पत्रिकेकोस्कर 14 वर्ष काम केलेले महनीय निस्वार्थ सेव केला तांणी ह्या निमित्त तांगेल रक्तांतू राष्ट्रप्रेम आनी सनातन धर्म आनी आमगे संस्कृती बद्दल उत्कट निश्ठ आशिल्ले ह्याच सिद्धांत तांगेल जिवनांत तांणी अनवरिसून श्रेष्ठ जीवन जगून दाखयला म्हणून सांगीत ह्याच विक्रम वाहिनी म्हणकेची ह्याच घरांतू हे विचार पवयत तसल आमगेल मानतू तागेल एगेन्स्ट कोणे उलयल्यारी खंडन करचे म्हळ्यार खंडीत आनी 5 मिनिट भितरी शांत जावन त्या मनशाल हाता दवरून एके तागेल फाटीर मारून सांगचेशील कसं म्हळ्यार हांतू वैयक्तीक कसले कोप ना भिन्न विचारधारा मात्र म्हूण सांगतशील हांत दुखून आमकां मनशा वेर कोपका म्हणना तागेल विचार खंडन करूं येता म्हणून कळ्ळें सादा सरळ आशिल्लो आमगेल मानतू केन्ना हसतना हसयता आसतशिलो आनी कसं म्हळ्यार केन्नाय हासची तांगेले एक प्रसन्न आशिल्लें तोंड केन्नाय तोंडा दोळ्या येद्रा येता आनी ते हसतना एक हास्य करतना ते एक ट्विंकल येवची तांगेले दोळ्यांतू आतां ते उडगास येता एक चल्लाक सोयरी करतना म्हणटाले निमगेले चल्ल कशी म्हणून चल्ल चंबल तुमकां जाव कजले चेली दियाची म्हणून सांगले म्हणटाना कसं कटू सत्य असल्यार हास्यास्पद जावन सांगीत म्हणून म्हणटाले शिकयत त्या विचार तांकां कळ्ळे ती सोयरीक जायनी त्या विंगड विचार राष्ट्रोत्थानाचे भारत भारती म्हणून पुस्तक चक्रीवाज म्हणटाले आशिल्ले आनी कसं म्हळ्यार हाजे दिवस युगादी दिवस बेव बेल्ला आनी हाजे दिवस आमकां भगवाचे रक्षाबंधना दिसता भगवाचे दोर हाड दिता आशिल्ले आमगेल परमपूज सोमेले वचून अरिके केलेले कसं म्हळ्यार तांणी विश्व हिंदू परिशदाचे हांतू आमगेले GSBन पार्टिसिपेट कोरका आनी हाजी मुंदाळत्व आमगेले सोम्यान कोरका म्हणून सोमेला वचून चरण कमला अरिके केला मनशान आपल्या वैयक्तिकाकोस्कर एक देवस्थानाकोस्कर सोमेलाक अरिके केलेलो आमी पळयला बट देवस्थाना एक राष्ट्राकोस्कर केलेलो आमगेले मानतान फर्स्ट टायम म्हणून हांव लेखता तशी कसं म्हळ्यार इतलें उत्कट प्रेम देशा बद्दल मानता आशिल्लें आनी कसं म्हणचे सेंटरान तूं BJP गव्हर्मेंट आयल्यार आमगेले विचारधाराक शासनाचे प्रणालीचे पूरक जावन सगळे घरांतू भगवा ध्वज येता होम हवन जाता ओपा संस्कृताचे पुनर्चेतन जाता अशें पळय मान सांगता आशिल्ले आज माननीय नरेंद्र मोदीले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीले नेतृत्वान हें पुरो जातान आमकां मानतान मस्त उडगास येता तशी प्रधानमंत्रीन तांकां तांणी विंजावन येताना पार्लिमेंटा पांय पळोवन भितर येवन मस्त जनां त्यागान भितर आपणाक हें पोस्ट मेळ्ळें म्हूण म्हणटाना आमगेले मानताक एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हूण म्हाका दिसलें तशीच हिंदू राष्ट्र निर्माणाकोस्कर राम मंदिर जावचें अगत्य आसा म्हूण मानतान सांगचें आशिल्लें पयलीं आमगेले माननीय प्रधानमंत्रीन ताचे अडिपाय घालताना असल नमने दुस्तर कार्य आमगेले मानताल तसं श्रेष्ठ आत्मानात लेखील निमित्त मस्त
श्रेष्ठ आत्मा म्हणतात तसले आत्मा निमगे लेकील निमित्त जालेले दिसता म्हणून म्हाका दिसलें. आनी कसं म्हण तांगेल निस्वार्थ सेवे निमित्त तांगेल चेडू बरे जावन आसा. तांगेल विचारधार तांगेल कार्यक्षेत्रांत अळवडिसून श्रेष्ठ हुद्दे पवलेची. आनी कसं म्हण मिगेले एक विचार सांगून ह्या राबयता. एक दीस हांव मानतालें निमगेले प्रती एकल्यान तांगेल घरांत केल्या जायना मागीर ओपास कसले देश सेव म्हण कसले करचे म्हण निमगेलेले सगळे आंगडी बिगात मिगेल आंगार वयर उडयलेले. तेन्ना म्हाका भारी खिन्नत जालेले. आतां दिसता कितलें उत्कट प्रेम. तसले एक श्रेष्ठ व्यक्ती का मिगेल एक भावपूर्ण श्रद्धांजली. हांव स्वाती कामत म्हणून देवदास पैल दोव तशी वामन कामतील बायल. हांव मिगेले ಮಂತಾಲ್ ಬಗ್ಗೆ ಮೋಹನ್ದಾಸ್ ಪೈಲ್ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೋಕ म्हणू आयले. मोहनदास पै गोतशील म्हणके आमकां रामकृष्ण पैल मालगड पोतू तशीची तांगेले माम जावन आशिल्ले अवधूत सदानंद बाबाले भाच्चो आनी आमगेले स्वामी अज्जान कशें म्हणल्यार तांगेले जीवन सगळेची नित्यानंद स्वामीले सेव करच्यान तोची समर्पण केले. तशीची तेच आदर्श दवरून आमगेल्या मानतान समेत तागेले जीवन सगळेची देशा खातीराची समर्पण केले. तशी आमगेले आज्जो रामकृष्ण पैक मस्त देशभक्ती समेत आशिल्ले. हेंच मानताले हांतू रक्तांत येवन तांकां देशभक्तीचे ह्या तांगेले देशा खातीर ताणें सगळे तागेलें जीवन समर्पण केल्लें. तांगेले बायल जावन आशिल्ले विजयलक्ष्मी पै आमगेले मावस न्हय मस्त देवाले भक्ती समेत आनी ती बँका समेत काम करता आशिल्ली. तिणें जीवन निर्वहण कशें करचें म्हणून चेडवाक त्या मस्त चंद जावन शिकोवन त्या जीवन निर्वहण कले तांकां चेडवांक लायकून शिकोवन भक्ती समेत शिकोवन चेडवाक चंद रितीरी पळोवन घेतल्या. नमस्कार. हांव सुकन्या मल्ल्या देवदास पैल पंचादूव आमगेल मंतू श्री टी मोहनदास पै हांगेल विशय 2 उतर उलोवच्याक इच्छा पोवता. आमगेल मानतू खरे एक देशभक्त आनी RSSचे संघ प्रचारक जावन आशिल्ले. कित्याक म्हळ्यार RSS एक सामाजीक संघटन जावन आसून ताजे ध्येय जावन आशिल्ले जनसेवे, भारतीय विचार मौल्या रक्षणे, देशभक्ती, हिंदुत्व आणि स्वदेशी विषय जनजागृती करचे. हे सगळे मानतान काया वाचा मनसा केला म्हणून म्हाका दिसता. मांत म्हळ्यार आमगेले दोळा येद्रा येवचे, तांगेले हसनमुखी तोंड, तांणी घरा सायकलार आमगेले घरा येवचे आनी तांगेले सेन्स ऑफ ह्युमर. 1998 एक विषय म्हाका उडगास आयत कसं म्हळ्यार तेन्ना अटल बिहारी वाजपेयीले गव्हर्मेंट बहुमतारी येवन आशिल्ले आनी तांगेले एक दृढ विश्वास अशें आशिल्लो की वापस अटल बिहारी वाजपेयी नेतृत्वारी BJP सरकार येता आनी रामराज्याचे कल्पने साकार जाता म्हणून अशीची मानतात असेल. मस्त देशभक्ताले दृढ विश्वास आणि मनोकामनेनं RSS मोलाचे मोदी BJP सरकार येवन रामराज्याची कल्पना साकार जाता असं म्हणून म्हाका दिसता. अनेक विषय कसा म्हळ्यार खंयचेय धर्मशाल विषय आमी उलयतना तांकां तांगेले सहकार दिलेले सहधर्मिणी विषय उलोवचे इम्पॉर्टंट जावन आसा. म्हणताना धनु मन धन दिवन समाज सेव करताना आमगे मावेन घरा दिकड पळोवन मानताला आरोग्याची काळजी घेवन चेडू बाळाले शिक्षणाची तांगेले वर्डिकेची सगळेची जबाबदार घेवन घराचे ऑलराउंड डेव्हलपमेंट केला आनी तांगेले म्हणताले अखेर ते आरोग्याची काळजी घेवन तांकां पुरुषार्थ करच्याक सहकार केला म्हणून मिगेल 2 उतर सांगून राबयता. नमस्कार. जय श्रीराम. आमगेले तोनसेचे कॉन्सेप्ट म्हळ्यार श्रद्धा केंद्र आमगेले अन्नान केन्नाय कुर्दून आमकां शिकोवन दिलो. तांकां मेन आमगेले थीमच मालगडार उडगास काडटा आनी तोनसेन तूं श्रेष्ठ आमगेले प्रोग्राम कसो म्हळ्यार म्हाडू सगळे कुटुंबाच्यान ಒಟ್ಟು जावन
त्या मालगड्याला एक सरपंच दिवचे न्हंयचे दांडेरी भयंकर अद्भुत कार्यक्रम ताजे विशय आमी केन्नाय खूश पोवचे आनी केन्नाय तोनशे त्या प्रोग्रामाक चुक्क नाशिल्ले वतात मुखारसून जीवन आमी कशें तांगेले मार्गदर्शनार जीवन बरयत म्हणून एक मालगड्यार उडगास म्हणून कार्यक्रम करून ताजे सिरीसान तूं आमगे मंताल विशय उलोवता म्हणून मालगड्यार विशय उलोवप तशें केला भारी वी आर ब्लेस्ड टू बी इन दीस फॅमिली आमकां आमगे लामनाल मामू सोमेज तांगेल मार्गदर्शन तांणी जाल्यारय आमकां बारी एक व्हड हाजेर मार्गदर्शन केलेलें आसा मालगड्यार विशय उलोवचे विशयान तूं चोनशे मोहनदास पै कारण केन्ना म्हणल्यार जय श्रीराम म्हणून चिंतले तागेले किमची ब्लड दान सकट देशाचे विशय उलोवता ताणें आनी जय श्रीराम राम राज्य येता म्हण मोदीन स्वेरींग सेरेमनी दिवसूची तागेले 12th भारत कार्यक्रम जावन त्या दिवस सांजवेळ मोदी प्रायम मिनिस्टर वोट टेकिंग दिवस आमी चा पिवचे चाय पे चर्चा म्हणून ते उडपांत सर्कलांत चा दिवन पुरो मस्त हें केलें त्या कार्यक्रमाक गेल्ले म्हणटाले कसन तांणी त्या दावका म्हणले केली त्या दिवसूची म्हणटाले 12 दिवसूची ताजे पुरा बेज स्टार्ट जाला प्रत्येक लागलो तूं कनेक्टेड जावन आशिल्लो एकदम सोशल जावन आशिल्लो त्या एक भारी व्हड विशय आनी कशें म्हळ्यार ह्या बाबावन पुरो ओट्टू मेळ्ळ्यार कितलेशी म्हळ्यार सनपणार कितले गमत केला तितले गमत व्हडपणार करता आशिल्ले तांणी ओट्टू मेळ्ळूं ते एक भारी एक मेळ करून चलचे विधान पुरो कशें म्हणून तांकां पळोवन शिक्षीत आसले मस्त आसा आमनाल विशय ताणें केन्ना सांगता आशिल्लें तागेले सरीस बस स्टँडान तूं आंगड आशिल्लें ते कोणाक एक सोयरीके विशय उलोवचे म्हणून म्हणताले आयलो हांगा देवदास पै म्हळ्यार खंय आसा मात तागेले मिगेल दुवेल विशय तागेले एन्क्वायर करता म्हणून सांगला सोयरीके विशय तूं तागेल्या बिनी निमून तुगेले दुवे सोयरीक केल्यार तूं वाटेर पडटा प्रेजन ना म्हूण सांगता तो कशें म्हळ्यार तो अजात शत्रू ताका पुरो जेन्ना लायक दिशे ताका बिनी निमून तूं तुगेले दुवेर सोयरीक बिनी केल्यार अशें पळय तुगेलें जीवन कसं म्हूण पळोवन घे आलोचन कर तो मिगेले भाव तुका तागेले एड्रेस जाय जाल्यार दिता म्हण कडेन ताणें एड्रेस दिला असेल पुरो म्हणटाले विशय आनी केन्नाय फोनार आनी सकट हॅलो म्हणल्यार म्हणटा खूब येत आशिल्लें हॅलो न्ही जय श्रीराम म्हणटा म्हूण सांगता आशिल्लें आनी आमगे लँडलायनाचे इन्स्ट्रुमेंटार पुरो स्टिकर कापून वचता ताणें हॅलो न्ही जय श्रीराम कहो म्हूण तसल मानत आमगेलो तागेले उडगास करता जय श्रीराम म्हणून आमगे लोन मिस्टर अनिसिके राबयता आता ಅಜ್ಜಾಲ ಸಾಂದಕೊಂಡೋಚಿ ಮಸ್ತ್ ಕಾಣಿ ಪುರ ಐಕಲಲ್ಲ ಅಮ್ಮ ಅದಕ್ಕೊಂದು ಮಾತನೆ ಸರ್ ಅಮ್ಮ ಅದಕ್ಕೊಂದು ಮಾತನೆ ಮಾವೆಲ್ ಅದಕ್ಕೊಂದು ಮಾತನೆ ಪೂರದ ನಾಲ್ಕು ಕೊಣಲ್ಗೆಲ್ಲ ಸಮೇತ ಅಜ್ಜಾ ಟಾಪಿಕ್ ಎಲ್ಲ ಮಸ್ತ್ ಪುರ ಉಳ್ಳು ವಿಷಯ ಅಷ್ಟೇ ಉಳ್ಳೋಚ ತಾನೆ ಸಮಾಜ ಕತೆ ಕಿಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಲ್ಲ ಮಳಾರಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕತೆ ಕಿಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಲ್ಲ ದೇಶ ಕತೆ ಪುರ ಕಿಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಲ್ಲ ಸೊ ಸಚ್ ಪುರ ಮಸ್ತ್ ಪುರ ಥಿಂಗ್ಸ್ ಅಸ ಸೊ ಅಮ್ಗೆಲ್ ಮೈಂಡ್ ಸಾಂದಕೊಂಡೋಚಿ ಏಕ ಅಜ್ಜ ಮಸ್ತ್ ಏಕ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಡ್ ಮಳಾರಿ ಆದರ್ಶ ಅಷ್ಟಲ್ಲ जलारी तिकले गोतोच समिती म्हळ्यार आज तिकली व्हड बनेश म्हणून आमकां तागेलो इंडिव्हिज्युअली आसतना त्या तशी कसण्याची आज तशें करनी हांव मस्त व्हड मनीस म्हण तशें करा एवरी टायम आमकां इकले हंबल जावन आनी इकले चंद्रकोण टेक केअर करता आशिल्लो आमच्यो म्हणून ते एवरी टायम मला मस्त एक युनीक एक्सपिरियन्स अशें आशिल्लो तिकले व्हड आसून समिती म्हळ्यार तिकली चंद्रकोण आमकां ह्या पुरा कळ्ळें केन्नाय तशी व्हड मनीस अशी करून दाखोवचे वचचे न्ही आनी सान थिंग्स म्हळ्यार सान आसतना एवरी डे 1-2 दीस न्ही म्हळ्यार एवरीडे वचून न्हू तूं गोचून मँगो ज्यूस घेवचे केळण बरें घेवचे म्हाका प्रीत आशिल्लें म्हणून केडेरी तशी पुरा आपयतात समिती पुरा तितल्याच्यान तुका आपोवचे या न्ही म्हूण पुरा म्हळ्यार इट जस्ट तुका 1-2 दीस जना जाल्यार पुरा तशें म्हणून इंटरनली तिकले बरें एक छान मनीस आशिल्लो तांचे प्रिया मागीर म्हाका अज्जाल कसं उडगास म्हाका लायक अज्जाल कसं की लायक बेड रिटन जाताना आज थोडे वर्स उलयतना आशिल्लो ना तेन्ना कोणान की म्हाका चलयलेलो दिसता लायक आजी तुगेलें नांव सांगना अज्जान तुगेले खेळ्ळी म्हूण पुरा सो मागीर म्हाका एक दीस मस्त खूब येवन हांव अज्जा लागीं वचून तागेलें तोंड दवरून ताका प्रिया सांग म्हणलें मागीर फस्ट पुरा सांगा न्ही बट इवेंच्युअली अज्जान एक दीस लायक खूब आनी येवन की कसं घेवन गोतना बट प्रिया 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 म्हणून लायक अशी हिल्लूच्या सुरू केलें सो तेन्ना दुखून अज्जान लायक कितले कश्ट जाल्यार मुगेल्या उलोवचें ट्राय करून लायक हांव तागेले पेड्डा लागीं बरा वताना तशी बरा लायक कितले जाल्यार समिती लायक उलोवचें ट्राय करून आमगेलें कनेक्शन करचें ट्राय केलें ताणें हांव सांगता मोंदासाच्या विशय हांव 3 वर्सां आशिल्लें आमी उडपा अज्जा घरकत गेल्ले म्हाका गोतक आशिल्लें अज्जा कानी तो सान आशिल्लें हांव निमगेलें तो इंडिया इंडिपेंडन्स मुवमेंट गेलोले
Aja sangle to kelle 1942 Quit India Movement. Makushi jella aja ya kelle. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार, राग भारत मुझ पे छेड़ो झंझनाओ बार बार। देश से ये प्रेम आँखों से छलकना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए।